एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आणि मजेत असताल. तर मायरा सकाळी स्कूलला गेली होती आणि ती फक्त ब्रेड आणि जॅम वगैरे घेऊन गेली होती. सो मॉर्निंगला किचनचा प्लॅटफॉर्म इतका क्लीन होता ना की मला काही करायची इच्छाच झाली नाही. सो मग मी मयूरला म्हणाले, मयूर आज कुठेतरी बाहेर आपण ब्रेकफास्टला जाऊयात का? सो त्याने पण लगेच हो म्हणालं आणि मग आम्ही बाहेर गेलो ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर इथे मी ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आले होते आणि मस्त सकाळी सकाळी आम्ही मिसळ पाव डोसा असं ऑर्डर केलं होतं आणि मस्त आम्ही पोटभर नाश्ता केला. गुरु पण थोडा शांत होता. गुरु आम्हाला मोस्टली बाहेर गेलं तर खाऊन देत नाही, पण त्या दिवशी थोडासा शांत होता. मे बी तो सकाळी लवकर उठला होता आणि फ्रेश फील करत होता, त्यामुळं आय डोंट नो कशामुळं, पण त्यांनी पण आम्हाला छान ब्रेकफास्ट वगैरे त्या दिवशी करून दिला. त्यामुळं मग आम्ही मस्त आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आणि मला हा इथं मयूर विचारत होता की टेस्ट कशी आहे, कारण जिथे आम्ही गेलो होतो ना, तर आम्ही तिथे फर्स्ट टाईम आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो होतो. हे नवीनच लोणावळ्यामध्ये स्टार्ट झालेलं रेस्टॉरंट आहे. सो आम्ही तिथं गेलो होतो. तर मस्त मी तिथं मिसळ पाव डोसा आणि इथं मी कॉफी घेतली. कॉफी पण छान होती, म्हणजे असं नावं ठेवण्यासारखं काही नव्हतं. नवीन नवीन ओपनिंग झाली होती, सो छान होतं. सो आम्ही इथं मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्यानंतरनं घरी जायला निघालो. नाश्ता इतका भरपेट गेला होता की आम्हाला दुपारी लंच करण्याची तर माझी तर बिलकुल इच्छा नव्हती. मयूर तर घरी नव्हता, कारण की तो एका कामानिमित्त बाहेर गेला होता आणि तो कशासाठी गेला होता हे तुम्हाला पुढे कळेलच. त्यानंतरनं दुपारी बसलेच होते मायरा आणि मी की मयूरने काहीतरी ऑर्डर केलं होतं मायरासाठी आणि तेच पार्सल आलं होतं आणि ते मी ओपन करून पाहिलं. तर त्याच्यामध्ये मायरासाठी त्याने ड्रॉइंग शीट्स मागवल्या होत्या. मायराला ड्रॉइंग वगैरे करायला खूप आवडतं. सो हे ड्रॉइंग शीट्स होते, तर ते ऑर्डर केले ते. आणि हा जो आहे तो रात्री 2 वाजताचा व्हिडिओ आहे. हा दुपारचा व्हिडिओ नाही आहे. रात्रीचे 1:45 वाजले होते आणि आमच्या घरी एक फॅमिली मेंबर ॲड झाला होता आणि त्याचीच एंट्री झाली होती आमच्या घरी. तर इथे मायराचा मामा आला होता रात्री 1:45 वाजता आणि ही आहे आमची नवीन फॅमिली मेंबर. तर आम्ही घेतलेली आहे एक न्यू स्पोर्ट्स बाईक, कारण की आता आमची ॲनिव्हर्सरी आली आहे आणि मयूरला हे ॲनिव्हर्सरी गिफ्ट होतं आणि तेच आलेलं आहे. रात्री 1:45 वाजता बाईक आली होती. सो मायरा तर त्यावेळेस झोपलेली होती, त्यामुळे तिला बिलकुलसुद्धा आयडिया नव्हती की घरी आपल्या एक बाईक आलेली आहे म्हणून. आणि तिला तिला बाईक कार ह्या गोष्टी खूप आवडतात आणि ती सगळ्यात जास्त खुश होणार होती हे मला पण माहिती होतं. सो मयूरने तिला मॉर्निंगला उठवलं आणि तिला बाईक दाखवण्यासाठी घेऊन गेला आणि तुम्ही तिची रिॲक्शन बघा. ती इतकी खुश होती ना ती बाईक बघून की म्हणजे तिने एवढे व्हिडिओमध्ये तिला माहिती होतं व्हिडिओ चालू असं तिने एवढे एक्सप्रेशन्स दिले नाहीत, पण ती खूप खुश झाली होती बाईक बघून. कारण की तिला बाईक कार ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि खुश झाली होती ती. आणि मी पण खूप खुश होते, कारण की खूप वर्षानंतर आमच्या घरी एक फॅमिली मेंबर कोणीतरी ॲड झालं होतं. आमच्याकडे पहिल्यांदा पण एक स्पोर्ट्स बाईक होती आणि मयूरला मोस्टली स्पोर्ट्स बाईक काही रिझनमुळे आमची स्पोर्ट्स बाईक जी होती ती आम्ही सेल केली होती. सो आमच्याकडे खूप वर्ष तरी आमच्याकडे स्पोर्ट्स बाईक नव्हती आणि आम्हाला हवी होती. तर इथे मस्त मॉर्निंगला आम्ही पूजेची तयारी केली, कारण की गाडी आली आहे तर पूजा तर करायलाच पाहिजे. सो आम्ही मस्तपैकी पूजेची थाळी केली आणि इथे माझे मोठे दीर आहेत, माझ्या सासूबाई म्हणजेच आई, परत मी सुद्धा पूजा केली, माझ्या जाऊबाई, सगळ्यांनी मिळून आम्ही आमच्या सगळ्या फॅमिली मेंबरनी मिळून गाडीची पूजा केली. आणि सगळे फॅमिली मेंबर इतके खुश होते ना, कारण की खूप दिवसानंतर आम्ही काहीतरी असं घेतलं होतं आणि घरातली छोटी छोटी मुलं तर विचारू नका इतके खुश होते. आणि स्पोर्ट्स बाईक कुणाला नाही आवडत, लहान मुलं तर स्पोर्ट्स बाईक स्पोर्ट्स कार म्हटलं तर एकदम खुश होऊन जातात आणि असंच काहीतरी आमचं होतं. आणि इथं मस्त आम्ही गाडीला हार वगैरे घातला. मयूर पण खूप खुश होता. आणि त्यानंतरनं मस्त गाडीसमोर नारळ वगैरे फोडला आणि छान पूजा वगैरे झाली. त्यानंतरनं सगळी घरातली मुलं जी आहेत ते एक एक करून मस्त गाडीवरती राऊंड मारण्यासाठी गेली. खरंच खूप म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी नाही का नवीन वस्तू येते तर सगळी फॅमिली किती खुश असते ना. आणि मुलं मस्त राऊंड मारायला गेल्याच्या नंतरनं मी आले घरी, कारण की बाकीची कामं पडली होती आणि त्यातच माझं एक पार्सल आलं आणि ते मी ओपन करत होते. आणि हे जे पार्सल आहे ना तर ते मला खूप युजफुल म्हणजे असं पार्सल मी ऑर्डर केलं होतं, कारण की मला ह्या गोष्टीची खूप जास्त नीड होती. तर हे जे आहे ते मी मेकअपची व्हॅनिटी मागवली होती. माझ्याकडे मेकअपचं एवढं सामान पडलं आहे आणि ते ऑर्गनाइज्ड करण्यासाठी माझ्याकडे स्पेसच नाही आहे. म्हणजे जे मला डेली वापरायचं आहे ना ते सामान पण मला सापडत नव्हतं. तर एवढं घरामध्ये सामान झालं होतं आणि ते मला कुठेतरी नाही का ऑर्गनाइज करून ठेवायचं होतं. आणि खूप दिवस मला मयूर ओरडायचं की तुझं हे इथं पडलं आहे ते तिथं पडलं आहे. तर मग मला काहीतरी ऑप्शन हवा होता.
सो मी ही मेकअपची व्हॅनिटी ऑर्डर केली आणि खरंच खूप भारी आणि क्वालिटी पण खूप छान होती. मस्त त्याच्यामध्ये ब्रशसुद्धा एक साईडला ठेवण्यासाठी जागा आहे आणि ते जे कप्पे आहेत ते तुम्ही कमी जास्त त्याचं स्पेस करू शकता आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एवढे सगळे प्रोडक्ट, म्हणजे हे तर काहीच नाही, हे ना थोडेसेच प्रोडक्ट आहेत जे मी त्या व्हॅनिटीमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे टाकलेत खाली. माझ्याकडे एवढं सगळं सामान आहे की ठेवायला जागा नाही आणि कितीतरी सामान मी त्या दिवशी नाही का फेकून पण दिलं. तर आता मी विचार करते की मी मेकअपचं बिलकुल प्रोडक्ट्स मी घेणार नाही आहे, कारण की मी ना पहिल्यांदा वगैरे थोडासा मेकअप वगैरे करायचे, पण आता ना मला इच्छाच होत नाही मेकअप वगैरे करायची. थोडासा मेकअप करते, जास्त मेकअप नाही, पण जे आहे ते नीट, कारण की एवढं एक्सपेन्सिव्ह सामान असतं मेकअपचं आणि ते मला फेकून देताना पण एवढं वाईट वाटत होतं ना, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी फेकून दिल्या त्या दिवशी. आणि तुम्ही बघा फक्त की ते मेकअप मी फक्त 2च बॅग आहेत त्या मी खाली टाकल्यात आणि त्या केवढं सामान दिसतंय. आणि खरं सांगायचं तर ही मेकअपची व्हॅनिटी जी मागवली आहे ना, तीसुद्धा मला कमी पडली. म्हणजे एवढं सामान, म्हणजे आता माझ्या दुसऱ्या रूममध्ये जर पाहिलं तर अजून 2-3 कंटेनर असे भरलेले आहेत. असे जे कप्पे असतात ना 3-3 फ्लोअरवाले, तसे माझे भरून माझ्याकडं सामान आहे. आणि मी आता विचार करते की काही सामान जे आहे ना, ज्यांना माझ्या फ्रेंड्सला वगैरे लागते त्यांना मी देऊन टाकेल, कारण की मी यूजच नाही करत. पहिल्यांदा ना म्हणजे कसं काही काम नसायचं लग्नाच्या आधी, सो माणूस रेडी वगैरे व्हायचं, मेकअप करायला टाईम असायचा. पण आता 2-2 मुलं आणि मग त्यांचे स्कूल आणि सगळं त्यांच्या गोष्टी, त्याच्यामध्ये टाईमच होत नाही. टाईम जरी भेटला ना तर असं वाटतं त्या टायमिंगमध्ये ना मस्त एखादं नॅप घ्यावं, म्हणजे झोपावं थोडंसं किंवा स्वतःसाठी काहीतरी करावं. त्यामुळं ना मेकअप वगैरे करायला टाईमच भेटत नाही मला. आणि इथं ना एवढं सामान बघून मायरा पण खूप एक्सायटेड झाली की मम्मा मी हे घेऊ का, ते घेऊ का, कारण की लहान मुलांना नाही का मेकअप वगैरे ह्या गोष्टी खूप छान वाटतात की नाही का, मेकअप करणार मम्मा हे ते. आणि मी मायराला ह्या गोष्टींपासून खूप लांब ठेवते. तिला मेकअप वगैरे ॲक्च्युली तिच्या मामालाच आवडत नाही की तिच्या तोंडावरती मी काहीतरी केलेलं किंवा मेकअप वगैरे केलेलं, बिलकुल तिच्या मामाला पण आवडत नाही, तिच्या डॅडीला पण आवडत नाही मेकअप वगैरे जास्त केलेला. सो मायराला तर मी खूप कमी ठेवते मेकअप आणि या सगळ्या गोष्टींपासून. आणि हा मेकअप जो आहे ना तो ऑर्गनाईज करता करता कधी माझे 1.5 ते 2 तास निघून गेले ते मला कळलंच नाही. ह्या गोष्टींसाठी खूप टाईम आणि ह्या टायमिंगला नशीब गुरु झोपलेला होता, त्यामुळे मला ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या. तर मग मी फटाफट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्गनाईज केल्या. आणि हो, मला कुणीतरी कमेंट केली होती की तू जॉईंट फॅमिलीमध्ये का राहत नाही. तर असं काही नाही आहे, मी जॉईंट फॅमिलीमध्येच राहते. फरक फक्त एवढाच आहे की जेव्हा मी लग्न करून आले ना तर त्यावेळेस आम्ही आमच्या जुन्या घरी राहत होतो आणि जुन्या घरी थोडासा स्पेसचा प्रॉब्लेम होता. आता मला 2 मुलं झालेत, माझ्या जाऊबाईंना 2 मुलं आहेत, तीसुद्धा मोठी झालेली आहेत आणि त्यामुळं आम्हाला थोडा जागेचा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळं आता आम्ही वेगवेगळं राहतो. वेगळं राहतो म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी पुण्याला राहते आणि माझे सासू सासरे माझे फॅमिली मेंबर लोणावळ्यात राहतात, असं काही नाही आहे. आम्ही लोणावळ्यातच राहतो आणि आजूबाजूला राहतो. म्हणजे मी माझ्या घरात बसून आवाज दिला तर आई कधीसुद्धा माझ्याकडे येऊ शकतात, एवढ्या जवळ आम्ही राहतो. तर बास एवढाच फरक आहे. तर आम्ही सगळे फेस्टिवल बरोबर सेलिब्रेट करतो. तर आम्ही असं नाही आहे की आम्ही वेगवेगळं राहतो, आम्ही सगळ्या काही गोष्टी आमच्याबरोबर असतात. फक्त एवढंच की मी कॅमेरामध्ये सगळ्यांना घेत नाही, कारण की कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, सो मी कुणाला जबरदस्ती नाही करू शकत. सो मी एवढाच फरक आहे. सो दॅट्स इट. बाकी काही असं नाही आहे की मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नाही, मी जॉईंट फॅमिलीमध्येच राहते. तर या इथे माझं जे मेकअप आहे तर ते मस्त मी ऑर्गनाइज्ड केलं आहे. आणि बस तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला शेअर करा. तोपर्यंत बाय.